मंडळी, काढल्या कांद्याला किंवा लसणाला भरपूर मार्केट हे कधी सापडत नाही सहसा. जर आघाताचा कांदा असेल तर सापडतं, पण जर उन्हाळी कांदा असेल तर 90% मार्केट हे कमीच असतं. आणि त्यासाठी लोक बऱ्याच वेळेस साठवणूक करतात, वखार करतात. आता कांद्याची वखार चाळ तर बऱ्याच वेळेस बघितली असेल, पण लसूण जर आपल्याला साठवायचं असेल तर आपण काय करायला पाहिजेत, किंवा कांदा साठवायचा असेल तर आपण त्याच्या आधी काय काय केलं पाहिजेत. म्हणजे डायरेक्ट आपल्या डोक्यात आलं की आता मार्केट नाही, आता कांदा आपण ठेवला पाहिजे, तर तो कांदा नक्की टिकतो का? तर या गोष्टी आपलं आज सविस्तर बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर कांदा जर आपल्याला टिकवायचा असेल किंवा साठवून ठेवायचा असेल तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण रोप टाकतो तिथपासून आपण काय काय केलं आहे या गोष्टी त्याला परिणाम करत असतात. कारण विषय काय असतो, जर आपण केमिकलची औषधं किंवा रासायनिक खतं औषधं आणि बरेच वेळेस आपण पाणी देण्याची पद्धत किंवा कांद्याची आपल्या एकंदरीत ग्रोथ कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतं की आपला कांदा किती दिवस टिकल. जर कांद्याला काजळी येण्याची शक्यता असेल तर तो कांदा न ठेवलेलाच उत्तम. सोबतच कांद्याची वखार करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तर वातावरण एकदम फ्रेश असलं पाहिजे तिथं, म्हणजे जास्त कोंड मारायचं वातावरण असू नये आणि सावली पण जास्त असू नये. कारण काय होतं, उन्हाळ्यामध्ये सावली असणं फायद्याचं आहे, पण आपल्याला कांदा ठेवायचा असतो उन्हाळाभर ठेवून. पावसाळ्याच्या निम्म्या पावसाळ्यात आणि हिवाळ्या याच्या बाउंड्रीवरती आपण कांदा विकतो. म्हणजे पावसाळा अर्धा आणि तिथपासून ते अर्धा हिवाळा ह्यामधल्या टप्प्यामध्ये कांद्याला मार्केट हे चांगलं असतं. त्याच्यामुळे आपण त्या टायमिंगमध्ये कांदा काढणार असतो. म्हणजे पावसामध्ये आपली वखार ही व्यवस्थित राहिली पाहिजे, अशा पद्धतीची वखार व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला सावलीला पण वखार करणं चुकीचं आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस पाऊस येऊन जातो त्यावेळेस जे वरती आपण टाकलेलं कागद वगैरे काय असतो साईडनी, आता वरती काही लोक पत्रा टाकतात, काही लोक ऊसाचं पाचट टाकतात, काही लोक सिमेंट पत्रा टाकतात. ह्याच्यामध्ये काय होतं, पाचटामुळं काहीच होत नाही, पण पत्र्याला काय होतं, आतल्या साईडने घाम येतो आणि त्याच्यामुळे तो घाम आतमध्ये टिपकल्यावरती काजळी यायची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं कांदा आपला खराब व्हायचा जास्त बळी पडतो. म्हणजे जास्त वखार आपली खचली जाते, त्यामुळं कांदा नासतो. काजळी आल्यामुळे त्याची क्वालिटी खराब होती आणि सोबतच कांद्याला पाथी येणं ह्यासुद्धा गोष्टी बरेच मोठ्या प्रमाणात होतात. तर तुम्ही म्हणताल की त्यासाठी पावडर असतात, बिशी असतात. हो असतात, पण त्यासाठी कांदा त्या क्वालिटीचा असायला लागतो. कारण आधीच आपला कांदा निकृष्ट दर्जाचाच असेल तर त्याला वरून काही पण लावलं तरी काही फरक पडत नाही. कारण सुरुवातीपासूनच तो स्ट्रॉंग असायला पाहिजे. म्हणजे तो असतानाच जास्त रासायनिक खतातला नसायला पाहिजे, जास्त पाण्याच्या, म्हणजे त्याची वाढ एकदम कंप्लीट कांद्याच्या व्याख्येत बसली पाहिजे. म्हणजे आपण कांद्यावरचे बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही समजून घेऊ शकता कांदा कसा असायला पाहिजेत म्हणजे वाखारीत ठेवायचा असेल तर. वाखार करताना पहिला मुद्दा म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे, नाहीतर मग डायरेक्ट बंदिस्त वखार असेल तरी पण चालतं. म्हणजे एकदम खेळती पण नाही आणि बंदिस्त पण नाही, असं मध्यम जर असेल तर तशी नसावी वखार. एक तर बंदिस्त असावी, नाहीतर मग खेळत्या हवेची असावी. सोबतच उंच असेल, म्हणजे जे आपलं वाखारीची उंची ती जास्त असेल तर जास्त फायद्याचं. सोबतच त्याची रुंदी कमी असावी, आणि लांबी किती असली तरी काय अडचण नाहीत, पण रुंदी कमी असावी. म्हणजे काय, जास्त रुंद असल्यावरती हवा त्याच्यामध्ये कोंड, म्हणजे आतमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. वखार करते वेळेस ह्या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली तर 100% आपली वखार ही कंप्लीट कोरडीच निघते. म्हणजे त्याच्यामध्ये जास्त कांदा खराब होत नाही, म्हणजे जास्त दिवस ठेवला तरीसुद्धा आपली जास्त नासाडी होत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूयात. तुम्ही तुमच्या इकडं वखार कोणत्या पद्धतीची करता, पत्र्याची करता किंवा ऊसाच्या पाचटाची, ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. सोबतच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.